तोडणं सामन्याला सुरुवातच्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय राणी शिगाव संघाने घेतला आणि तोडणं तर तोडणं सामन्याला सुरुवात कल्पेश घोडके गोलंदाजी ट्रॅक वरती तर ऑन स्ट्राईक वरती किशोरला आपण पाहतो. किशोर धोडी एका बाजूला हसमुख धोडी या दोन्ही नाव दोन्ही मतबर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या सलामीवीर जोडी राणी शिगाव संघाच्या माध्यमातून तर तितका ताकदीचा गोलंदाज कल्पेश घोडके फुल टच चेंडू त्याला उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी मात्र झाली आहे. महत्वाच्या सामन्याला तुम्ही अशा चुका करून चालणार नाहीये. ही झेल खूप महत्वाची होती आणि ती मात्र त्या ठिकाणी चुकी झाली. सागर दांडेकर चुकी करतोय. तुम्ही महत्वाच्या सामन्यामध्ये अशा चुका करून तुम्हाला चालणार नाहीये. अशी चुकी मात्र झाली होती. आपण पाहिलं असेल तर आजच्या सेमीफायनल 2 मध्ये जो सॅमसंगचा जो झेल सोडला गेला तिथून मात्र ते विस्फोटक नॉक तर 89 धावांची खेळी त्याने साकारली आणि त्याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर आज भारत मात्र जाऊन पोहोचला गेला फायनल मध्ये आणि ही चुकी मात्र सागर दांडेकरनं केली आहे. तर इथून मात्र काय त्याचा परिणाम असेल कारण किशोर धोडीचा कॅच तुम्ही सोडला त्याचा परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील सोसावे लागणार आणि तिथून मात्र जो पश्चाताप पाहायला मिळाला होता परंतु इथून कल्पेश घोडके काय गोलंदाजी साकारते अप्रतिम कौतुकास पात्र आणि या गोलंदाजाने आज प्रभावित केला. अनुषंगाने गोलंदाजी साकारली गेली. नुकताच आपण पाहिलं असेल सुपर ओव्हरचा सामना गेला होता त्या सुपर ओव्हर मध्ये सुद्धा अफलातून गोलंदाजी राहिले गेले. समोर कोणता फलंदाज आहे यापेक्षा माझ्याकडे जे कौशल्यात हे मात्र पन्नाला लावले गेले आणि तिथून मात्र पराभूत केलं गेलं ते म्हणजे यांचं कुर्लाई मातोश्री टायगर सफळ या संघाला इथून क्वालिफाय मॅच साठी दाखल झाला. पहिल्याच बॉल वरती झालो झेल उडवला होता तिथून जर पाहिलं गेलं तर 4 धावांमध्ये कन्वर्ट झाला. 2 डाऊन दिलेचा 12 जरूर पंचांनी दर्शवलं गेलं वाईट बॉलचा इशारा आला आणि तिथून जर पाहिलं गेलं अवांतर स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव ऍड होईल आणि त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलं जातं 6 धावा धावफलकावरती 6 रन मध्ये स्कोर गाठ आतापर्यंत विदाउट लॉस ऑफ विकेट राणी शिगाव संघ त्यामुळे बॅट लिडिंग जरूर सिद्धार्थ त्या ठिकाणी कुठली चुकी करणार नाही. इथून चांगले प्रयत्न राहिले गेले इथून तुम्हाला 100% द्यावे लागणार आणि हे झेल सोडून चालणार नाही कारण दोन्ही फलंदाज एक घातक फलंदाज आहेत आणि इथून किशोर सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिल्या त्याचे परिणाम तुम्हाला सोसावे लागतील कारण पहिल्याच बॉल वरती सागर दांडेकरने केलेली चुकी कुठेतरी महागडी ठरली जाणार आहेत. आपलं जाऊन पोहोचलं गेल्या 7 रन स्कोर कार्ड याही वेळेस चांगले प्रयत्न राहिले गेले तो दावजीची दावी संधी आहे डायरेक्ट हिट जरूर आणि इथून मात्र रिव्ह्यू घेतला गेला इथून धावचीसाठी रिव्ह्यू घेतला इथून जर इथून पंच मात्र बिझी असतील रिव्ह्यू मात्र घेतला गेला या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर धावचीसाठी पूर्ण धडपाचा निर्णय आला OUT आउट इथून मात्र विकेटचा पतन झाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद किशोर धोडे बॅक टू द पवेलियन.
तर इथून महत्वाचा विकेट तंबूची असला गेलाय. इथून सागर दांडेकर खुश झाला असेल. इथून चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक रोहित सवरे कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. हसमुख धोनी बॅक टू दी पवेलियन. तू चल मी आया. इथून हसमुख धोनी सुद्धा तंबूच्या आसऱ्याला. इथून मात्र धावा जमवाव्या लागणार आहेत, कारण मॅच मध्ये वर्चस्व पलटवार केला. म्हणजे तू जरा पाहिलं गेलं तर गोलंदाज कल्पेश गोडगेनं आणि तो न फलंदाज बाद होईल. धोनी बॅक टू दी पवेलियन आला. किरण धोनी आलाय. खोलो टप्प्याची लेट लाईन. फ्रार चांगला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रोहित सवरे थोडासा भब्बल जरूर. एकच जागेवरती समाधान. चांगली फेकी राहिली गेली आणि तो मात्र एकाच जागेवरती समाधान. षटक समाप्त झाला. इथून एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 8 रन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन गडे बदल्यामध्ये 8 धावा दाखल कवरती. पहिलं षटक संपुष्टात झालं. अप्रतिम गोलंदाजी राहिले गेले कल्पेश घोडकेच्या गोलंदाजीमध्ये. आज मात्र त्याने पूर्णपणे वर्चस्व गाजवलाय या मैदानामध्ये. आपल्या नावाची छाप जरूर सोडली गेली आहे आणि इथून मात्र जी गोलंदाजी साकारली आहे, जी फलंदाजी साकारली आहे, जी स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये ते सोशल मीडियावरती व्हायरल होईल. कारण ज्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल तर गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये प्रभावित केल्या आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. आज श्री साई चित्तूपाडा संघ जाऊन पोहोचला जातो, तो म्हणजेच क्वालिफायर मॅच पर्यंत. इथून रोहित सवरे दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. तो रोहितला सुद्धा चांगली गोलंदाजी साकारावी लागेल, कारण दोन जे सलामीवीर बॅटर होते, जी मात्र घातक फलंदाज जोर आपण पाहिलं असेल तर तंबूच्या आसऱ्याला जरूर गेलेत. परंतु इथून आनंद दुबाणा आणि किरण धोनी जरूर या मैदानाच्या आतमध्ये. त्यांना मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे, चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण अजून 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल्स वरती किती धावा जमेल, किती धावांचं टार्गेट देईल, अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झाले गेलेत. परंतु इथून मैदानामध्ये दुसरा षटक रोहित सवरे दाखल झाला. ओव्हरचा विकेट न तर ऑन स्ट्राईक वरती किरण त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारतो. येतो उडवलाय चेंडूला हवाई सफर जरूर. सागर त्या ठिकाणी कोणतीच चुकी करणार नाही. इथून एक सोपा झेल त्या ठिकाणी घेतला जातो आणि इथून फलंदाज बाद होईल. तर तो पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत धरारा निदर्शात श्री साई चित्तूपाडा संघ गाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहित सवरेची चांगली गोलंदाजी इथून पाहिल्या गेलं तर पहिल्याच बॉल वरती एक बिग विकेट डाऊन. इथून साहिल दाखल जरूर. चुकी झाली याही बॉल वरती गणेश चुकी करतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी केली, परंतु इथून गोलंदाज एका अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. इथून आनंद दुबाडाला ही जिम्मेदारी घ्यावी लागणार आपल्या खांद्यावरती. इथून धावसंख्येला पुढे न्यावं लागणार आहे, कारण संघ कचाट्यात सापडलाय. धावांचा दुष्काळ या ठिकाणी पडला जातोय. चांगला प्रहार जरूर त्या ठिकाणी महेश शेडूला फील्ड करेल. तद्वार एकच जागेवरती समाधान. चांगला खेळ यंदाच्या गावात राहिला चित्तूपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा आणि इथून चांगला खेळ आजच्या दिवसात सुद्धा. धावफलक जाऊन पोहोचला गेला 9 रन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तो आनंद दुबाडा तोंड प्रतिम मेंटो गॅप मध्ये क्रॅकिंग शॉट. चेंडू सरळ
सी बार का बार आला यावेळेस आनंदच्या बॅट मधून चौकार 4. त्यामुळे चेंडू बराच काळ हवेमध्ये तुकाराम काटकर चेंडू खाली कोणती चुकी करणार नाही. या वेळेस सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद आनंद वाडा बॅक टू दी पवेलियन. तो समीर दाखल झाला खराब स्थितीमध्ये तू जर पाहिलं गेलं तर राणी शिगाव पाहायला मिळतो ज्या ठिकाणी आजच्या दिवसात जरूर त्यांनी वर्चस्व गाजवलं होतं या आधीच्या सामन्यामध्ये. परंतु इथून बॅकफूट वरती आहे कारण दुसरा षटक संपुष्ट येण्याच्या मार्गावरती शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावफलक 13 वरती अजून सिरावला तर मोठा प्रहार करायचा होता बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. इथून जर आपण पाहिलं गेलं नक्कीच धावफलकावरती जर नजर टाकली गेली तर धावफलक जाऊन पोहोचल्या गेल्या 2 षटकाच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 विकेट डाऊन लॉस ऑफ 4 विकेट 30 रन ऑन दी स्कोर कार्ड आतापर्यंत. तो उडला पहिलाच बॉल वरती जरूर लावड as the finger is gone up umpire now. Big wicket down. साहिल सुद्धा येतोय बॅक टू द पवेलियन. LBW आणि बॅटकट साठी रिव्ह्यू नाहीये. इथून मात्र तुम्हाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. इथून मात्र जरूर आपलं पद पकडलं गेले. पहिल्याच बॉल वरती राजाने राज्य केलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती विकेटचं बटन. चांडू सेकंड मी आधी म्हटलं असेल की कोणत्याही चांगल्या कामासाठी पायाभरणी खूप महत्वाची असते. ती पायाभरणी मात्र राहिली गेली कल्पेश घोडकेच्या माध्यमातून. तदनंतर मिडल ओव्हर मध्ये त्या ठिकाणी रोहित सौरे आला त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि आतापर्यंत जर विचार केला तर अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला आला. 13 या धावसंख्येवरती 5 विकेटचं पतन झाला. 5 विकेट तंबूच्या आसऱ्याला निर्माण दाखल झाला. जयेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळाल. येणारे अजूनही 11 बॉल शिल्लक असतील. तुम्ही आपल्या सॉफ्ट बॉटम बॅटने फक्त दिशा दिली एकदा परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न परंतु एका जाव्यावरती सॅटिस्फाय एका जाव्यावरती समाधान मानावं लागतं कारण चुकपैकी चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. इथून 100% एफर्ट्स दिले जातात प्रत्येक चेंडूवरती जेव्हा चाकात जाण्या प्रयत्न राहिले गेलेत कारण हा सामना तितकाच महत्वाचा आहे. जो संघ जिंके सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल आणि पूर्ण जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र ऑल इंडिया आयकॉन आदिवासी समाजातील मात्र 2 खेळाडू समाविष्ट करू शकतात. ही संधी नामी संधी या वेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद. समीर सुद्धा येतोय बॅक टू दी पवेलियन. काय सामना रंगला जाता कुठेतरी इथून वर्चस्व राहिलं जातं पूर्णपणे. 6 विकेटचं पतन झालं आणि इथून पूर्णपणे संघ कचाट्यामध्ये
त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर वर्चस्व गाजवलं जातं. धावफलक पूर्णपणे स्टॉप, अंकुश लागला जातो धावसंख्येवरती. न्यूमॅन सुजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जुई फलंदाज येतो कुठेतरी षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये 30 धावसंख्येपर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल. कारण ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं तर इथून राणी शिगाव संघाकडे ती गोलंदाजी आहे, तिथून जर 30 ते 32 धावांपर्यंत मजल मारली गेली तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच रंगेल. कारण त्यांच्याकडे जी गोलंदाजी आहे त्या अनुषंगाने 30 धावांपर्यंत मजल मारणं आवश्यक असेल. परंतु इथून कोणताच बॅटर कोणताच फलंदाज ती जिम्मेदारी स्वीकारत नाहीये. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर सागर दांडेकर चेंडूला फील्ड करेल. तद्वार मात्र एकाच जागेवरती तुम्हाला सॅटिस्फाय व्हावं लागणारा, समाधान मानावं लागणारा आणि तो एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं जातं. ते म्हणजे 15 या आकड्यावरती 2-4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तो अजून 2 चेंडू शिल्लक असतील या तिसऱ्या षटकातील. अजून 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. पूर्णपणे जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेलाय, परंतु बटाटे बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. शेवटचा अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. तर मात्र किती धावा जमेल या चेंडूवरती, हा चेंडू निर्णायक असेल. काय यशस्वी षटकार राहिली गेली अप्रतिम फुलातून. त्या ठिकाणी कौतुकास पात्र अशी गोलंदाजी राजाने स्वीकारली 2 विकेट्सच्या नावावरती. 2 धावा अवघ्या खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल यातून मात्र अप्रतिम फटका इनसाइड आउटचा जरूर. नितेश त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न राहिला जातो. धावची स्वरूपात फलंदाज बाद धक्का क्रमांक 7 या ठिकाणी लागला जातो. धाव फलक जर पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आणि इथून जर पाहिलं गेलं तर 3 षटकाची समाप्ती झाली आणि 7 विकेटचं पतन. इथून शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. यावर वर येत 6 चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट मात्र सेट करणारा तो म्हणजे राणी शिगाव संघ. शेवटचं अंतिम षटक ज्या ठिकाणी मात्र नितेश दाखल झाला. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शेष असेल तर सुजित आणि चिराग ही जोडी इथून किती धावा जमवेल, काय घडेल काय बिघडेल. कारण 6 चेंडूंचा खेळ शेष पूर्णपणे परेशान असेल दोन्ही गोलंदाजावरती. कारण या आधीची षटकं तर चांगली झाली आहेत. इथून जर धावा आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये बॅकफूट वरती येईल श्री साई चित्तपाडा ब हा संघ. तर सुजित ऑन स्ट्राईक वरती. फुट चेंडू त्यावरती प्रहार जरूर. बेस्ट स्ट्रोक कोणती चुकी करणार नाही. फलंदाज बाद होईल. सुजित सुद्धा येतोय बॅक टू द पवेलियन. काय घडलं जात आहे इथून ऑल आउट होण्याच्या मार्गावरती ज्या ठिकाणी 8 विकेटचं पतन झालं आणि धाव फलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं त्यामुळे 16 या आकड्यावरती. अजून 16 या आकड्यावरती 8 विकेटचं पतन झाला. दोन ऑल आउट होण्याच्या मार्गावरती आणि दोन मात्र या स्पर्धेमध्ये ऑल आउट होण्याचा विक्रम मात्र केला जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. दोन हर्षल दाखल झाला 10व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. नितेश तेव्हा प्रत्येक गोलंदाजी साकारले. भन्नाट वेग वेगावर स्वार डॉट बॉल जरूर याही वेळेस आला आणि दोन मात्र धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 16 या आकड्यावरती धावांचा दुष्काळ ज्या ठिकाणी लागला जातो. दोन अजून 4 चेंडूंचा खेळ शेष असेल. कुठेतरी पस्तावा होत असेल कारण प्रत्येक फलंदाज जातो षटकार मारण्याच्या नादामध्ये
बाद होतोय. कुठे जर त्याच धावा आल्या असता तर निश्चित स्वरूपामध्ये एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. तर म्हणजे जर राणी शिगाव हा संघ परतू तसं न करता प्रत्येक फलंदाज जातो षटकार मारण्याचा प्रयत्न करतो आणि जिथून मात्र अचूक लाईनला मेंटेन करत गोलंदाजाने गोलंदाजी साकारली आहे. फलक जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे 17 या आकड्यावरती. इथून कोणत्या संघावरती खतरा असेल, श्रीसाई चित्तपडाब की इथून राणी शिगाव, कारण 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या उर्वरित 3 चेंडूवरती किती धावा जमेल. राणी शिगाव संघ तर ऑन स्ट्राईक वरती चिरागा, तू जर 2 षटकार आले तर 29 पर्यंत मजल मारली जाईल. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पुन्हा एकदा तुकाराम काटकर कोणती चुकी करणार नाहीये. यावेळेस सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद, चिराग सुद्धा बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 9. या स्पर्धेमध्ये एक आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावरती नोंदवेल. अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह जरूर अजूनही पाहिलं गेलं तर इथून 2 चेंडू शिल्लक असेल. या 2 चेंडूवरती जर विकेट आले तर या स्पर्धेमध्ये प्रथम हा रेकॉर्ड असेल ज्या ठिकाणी ऑल आउट होताना संघ पाहायला मिळेल राणी शिगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रीसाई छिंदपाडा संघ वर्चस्व गाजवेल. आतापर्यंत वर्चस्व त्यांचंच आहे कारण 17 धावा झाल्यात. पूर्ण कुणाल दाखल झाला. काय अफलातून गोलंदाजी राहिले गेले. 4 चेंडू डिलिव्हर करतोय. अवघी एकच धाव, 2 विकेट त्याच्या नावावरती. एक यंग टॅलेंट उभरता सितारा नितेश गोलंदाजी ट्रॅक वरती येतून मात्र ऑल आउट करण्याची संधी सुद्धा 17 धावा धाफलकावरती. 2 शेवटचे अंतिम चेंडू शिल्लक. कुणाल ऑन स्ट्राईक वरती निर्णायक असेल. शेवटचे अंतिम 2 चेंडू कुठेतरी आपण पाहिलं गेलं तर किशोर दोडी, हसमुख दोडी यांची ते विकेट्स टर्निंग पॉइंट ठरले गेले. तिथून मात्र दुष्काळाला सुरुवात झाली आणि मात्र पूर्ण पराभवाच्या मार्गावरती चालण्याची सुरुवात झाली त्या ठिकाणी. याही वेळेस चांगला प्रहार लगोतला क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. तो धाव तिची संधी नक्कीच परंतु इथून पंचांनी दर्शवला फलंदाज पापेन क्रीज वरती सेफ आणि इथून मात्र ह्या 2 धावा ऍड होतील. एक एक धाव खूप महत्वाची आहे कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे आणि त्या धावा करणं तुम्हाला खूप महागड्या ठरू शकतात. इथून 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं तर म्हणजे 19 रन मध्ये स्कोर गार्ड 19 धावा धावफलकावरती. तोंडा लास्ट बॉल असेल शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस जरूर लॉर फुलटच चेंडू होता त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण गचाळ झाला. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न राहिला जातोय आणि ही 3री धाव सुद्धा आली. 4थीचा प्रयत्न राहिला. इथून 4थी धाव सुद्धा घेतली जाईल. इथून 4थ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. 3च धावा येतील या ठिकाणी आणि या 3च्या मदतीने धावफलक जाऊन पोचलं गेलं 22. 22 धावा धावफलकावरती आणि तोंड मात्र ऑल आउट झाला म्हणजे राणी शिगावा संघ. शेवटच्या अंतिम चेंडूवरती धमकीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि तिथून मात्र ऑल आउट झाला. एक हाही विक्रम आमच्याकडे नोंदवला जाईल. सातत्याने ज्याच्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतील त्यावेळेस मात्र हा पुकार केला जाणार. चला लगेच क्षेत्ररक्षण समजून घ्या. राणी शिगाव संघ 24 बॉल 23 ची गरज असेल विजयासाठी. श्रीसाई चित्तपाडा ब या संघाला
चला बॅटर थोडं आपण मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज विनंती असेल. लेट्स प्ले पंचांचा इशारा. हसमुख दोडे गोलंदाज ट्रॅक वरती तर ऑन स्ट्राईक वरती तुकाराम काटकर टीके. पहिलाच बॉल जरूर अक्रॉस दी लाईन झाले होते आणि तो मात्र पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्लॅट बेस डॉट बॉल आला. तू प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफुट वरती पाठवेल कारण इथून सुरुवात चांगली झाली आहे कारण पहिलाच बॉल डॉट बॉल आला. 23 धावा जरी असल्या तरी मात्र रोखण्याची क्षमता रणेश शिगाव संघामध्ये ते मात्र होऊ शकतं तेच आम्ही करू शकतो. या वेळेस मात्र उडवला इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झाला याही वेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर परंतु एकदा जरूर निश्चित स्वरूपामध्ये सेव्ह केली गेली. तत्काळ पुनरावलोकन मध्ये आपण बघणार आहोत. यातून सेफ आहे तो चांगला क्षेत्ररक्षण याही वेळेस कट केले चेंडूला जरूर त्याच्या चपला हरणाचा वेग धारण करत दोन एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. धाव पडा की एक एक धाव खूप महत्वाची असेल आणि एका धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 4 अंकावरती. 24 बॉल 23 ची करा 3 चेंडू 4 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाज आहे पॉवरफुल षटकामध्ये त्या ठिकाणी हसमुख धोनी सज्ज झाला. याही वेळेस चांगला प्रहार आनंद तुम्हाला चेंडूला फील्ड करतो तर मात्र एक जाव्यावरती समाधान. चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी कारण इथून चांगली गोलंदाजी ज्याने साकारली होती विथ द बॉल इथून कट केले चेंडूला इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर पाठलाग करतायत इथून जीवाच्या काताने प्रयत्न राहिले गेले. 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात. खराब फेकी बॅकअप खराब आहे तो धावची नावी संधी परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफ. इथून आहे 3 धावा येतील कारण इथून जर पाहिलं गेलं तर खराब बॅकअप खराब फेकी अति घाई संकटात नाही अशाच प्रकारचं काहीतरी घडलं होतं मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून जर पाहिलं गेलं तर ह्या 3 धावा ऍड होतील. इथून या 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावला गेला जाऊन पोहोचलं जात आहे 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल लास्ट बॉल रिमेनिंग. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज ट्रॅक वरती. हसमुख धोनी गोलंदाज ट्रॅक वरती या ठिकाणी शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळाल. ऑन स्ट्राईक वरती आपण बघतोय तुकाराम टीके. यावेळेस बॅट चढणे जरूर पॅकेट एरियाला क्षेत्ररक्षक चिरा धावची चिरावे संधी परंतु इथून याही वेळेस एक धाव सहजरित्याने पूर्ण एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाता साऊंड पोचलं जात आहे ते म्हणजे 9 धावा धावफलकावरती. तोंड मात्र निर्णायक षटक हाताळावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागणार आहे. दोन समीकरणामध्ये जर नजर टाकली गेली धावफलकावरती तर येणार 18 चेंडू आणि 14 ची गरज. काही घडू शकतं काही बिघडू शकतं याच मैदानामध्ये एक आगळा वेगळा विक्रम आपण पाहिला गेला. अमृत घाला विपक्षामध्ये कैलास काका सुपर ओव्हरचा तो सामना राहिला गेला. त्या ठिकाणी जरूर 4 चे टार्गेट सेट केलं होतं. अहमद सिसोबाला संघाला तिथून मात्र गोलंदाजी करत असताना अमृत घालाचा पलटवार राहिला.
अखेर 4 बॉल 2 चिकार असताना मात्र 4 चेंडू निर्धाव हाताळले आणि अखेर मात्र शेवटच्या अंतिम क्षणाला विजयश्री प्राप्त केला होता. त्याच अनुषंगाने इथून काय घडू शकतं. 18 बॉल जरी शिल्लक असले 14ची गरज आहे तर इथून गोलंदाज हा षटक निर्णायक असेल. इथून जर किशोर धोडी चांगली किरण धोडी जर चांगली गोलंदाजी साकारतो जी स्वरूपामध्ये मॅच ऑन राहिली जाणार आहे. इथून मात्र सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. फंबल जरूर आहे त्या ठिकाणी परंतु एकच जा मिळाल. काही गरज नसताना स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता तुकाराम काटकर टीकेच्या माध्यमातून परंतु त्याला यश आलं नाही. एकच जामेवरती सॅटिस्फाय. दोन किरण धोडी चांगली गोलंदाजी साकारतो. पहिल्याच बॉल बसून प्रेशर तंडवाट करण्याचा प्रयत्न. दोन कल्पेश गोडके या फलंदाजी ट्रॅक वरती ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतं. तर गोलंदाज किरण धोडी यामुळे शर्यतीचा वाद घेतला जातो. शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न इथून जर पाहिलं गेलं तर एक जाव येईल. इथून चौथी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर पंचाचा हात आकाशाकडे आपण पाहिला. फलंदाज बाद होईल. तो जर पाहिलं गेलं तर कल्पेश घोडकेचे खेळला पूर्ण विराम गॉन. तोंड बिग विकेट डाऊन आपण पाहिला तर LBW स्वरूपामध्ये फलंदाज बाद जरूर आपण पाहिला. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर विकेटचा पत्ता इथून सागर आला आणि इथून गोल्डन डकचा शिकार होत असताना याही वेळेस तू चल मी आया ऑन हॅट्रिक चेंडू असेल. हे मोमेंटम खेचलं गेलं कारण रील्स वरती आपण पाहिलं असेल सोशल मीडियावरती आम्ही जरूर आलो होतो परंतु आमची गर्दी खेचून घेतली गेली. त्याच अनुषंगानं मोमेंटम मात्र पूर्णपणे झोकून घेतलं होतं श्री साई चिंदपाडा संघाच्या वतीनं. परंतु तिथून किरण धोडी आला आणि पुन्हा एकदा गर्दी मात्र आपल्याकडे वळवून घेतोय. नजरा मात्र आपल्याकडे वळवल्या जातात. त्या ठिकाणी सलग 2 विकेट्स त्याच्या नावावरती आल्यात. इथून एकच जाव खर्च करताना 2 विकेट्स घेतल्यात. पूर्णपणे मोमेंटम झुकवून घेतलं गेलं कारण सागर दांडेकरला गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅक टू द पवेलियन यावं लागतं. निर्माण दाखल झाला महेश मैदानाच्या आतमध्ये. इथून येणारे बॉल्स आपण पाहणार आहोत ते म्हणजे 15 आणि 15 बॉल. बॉल्स मध्ये 13 ची गरज असेल. 15 बॉल रिमेनिंग 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. तो नेट मध्ये गॅप मध्ये चेंडू सरळ सी बारे का पार आलाय चौकार महेशच्या बॅट मधून लेट कट पाहिली. इथून फसवा चेंडू जरूर हाताळला गेला होता किरण धोडीच्या माध्यमातून. तिथून जर पाहिलं गेलं तर निश्चित स्वरूपामध्ये तो 9 ची गरज असेल. पूर्ण किरण धोडीवरती प्रहार चेंडू सरळ सी बारे का पार. यावेळेस डोटा खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील जरूर आहे परंतु फलंदाज पापेत क्रीज वरती सेफ डॉट बॉल आला आणि इथून मात्र पहिले गेलं षटकाची समज 5 चेंडू झाले जरूर 5 चेंडू झाल्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल.
त्या ठिकाणी आपला पाहिलं गेलं जाऊन पोहोचलं गेलंय 14 या अंकावरती. इथून येणार आहे 13 बॉल 9 ची गरज. काही घडू शकता जोडणं गोलंदाज आपण पाहिलं गेला त्या ठिकाणी सज्ज असेल. वेग डॉट बॉल आला. षटकाची समाप्ती झाली. चानू संघानं आपण पाहिलं असेल जे घडलं होतं तेच याही ठिकाणी झालं. 2 षटक संपुष्टात 14 अंकावरती 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धापलकावरती. 2 येणारे चेंडू असेल 12 आणि 12 चेंडू मध्ये 9 ची गरज. हा सामना शेवटच्या 3 चेंडू पर्यंत जाईल कारण इथून दाखल झाला गोलंदाज. आनंद दुबाडा आला त्याच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. इथून जर विकेट टेकिंग गोलंदाजी केली त्याची सर्व मध्ये मॅच ऑन राहील. इथून 12 बॉल 9 ची गरज. चला स्पीडअप करा प्लीज विनंती असेल. इथून सामना जरी शेवटच्या 3 टप्प्यात गेला असेल मॅच ऑन. प्रेक्षकाच्या नजरा मात्र वळल्या गेल्यात. सर्व प्रेक्षक राजाभद्र उभा राहून मॅचचा आनंद घेतो कारण मॅच रंगली जात आहे. इथून चांगला प्रहार इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तत्बरोबर थोडस बाप्पा जरूर एका धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट. 2 धाव फलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल जाऊन पोहोचलं जात आहे 16 अंकावरती. इथून मॅच विंग नॉक बऱ्याच काळानंतर बॅकफुट वरती यंदाचा हंगाम टिके आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम काटकर आजच्या दिवसामध्ये हिरो बंडाची संधी जरूर त्याच्याकडे. डॉट बॉल जरूर आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. दोन्ही काही वेळेस चांगला प्रहार पुढे गेलेला क्षेत्ररक्षक हसमुख दोडे करते चुकी करणार नाही. एकच जाग्यावरती इथून समाधान मानावं लागतंय सॅटिस्फाय व्हावं लागतं. एकच्या मदतीने धाफला पुढे सरसावताना जाऊन पोहोचला जाता ते म्हणजेच 17 धावा धाफलकावरती. अजूनही 6 धावाची गरज असेल विजयासाठी. चेंडू 6 ची गरज. इथून डॉट बॉल जरूर. इथून कालच्या दिवसात सातत्याने मी म्हणत असतो काहीही घडू शकतं. कालच्या दिवसात असंच काही घडलं होतं. 6 बॉल 5 ची गरज ताबडतोब विपक्षामध्ये आपण पाहिलं असेल तर देजाले हा संघ होता. तिथून मात्र दिलीप पण ती चांगली गोलंदाजी साकारली तर 5 धावा रोखल्या गेल्या होत्या. आधी तसंच काही घडलं जाईल काही शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. तो चांगला प्रहार आहे लंगवादला क्षेत्ररक्षक किशोर दोडे 50,000 दुसरीचा प्रयत्न धावची चिरावी संधी आणि इथून काय घडलं गेलं. इथून रिव्ह्यू मात्र घेतला जातो धावचीसाठी. इथून डिसिजन पेंडिंग असेल आणि इथून मात्र रुजो याचे डोके वाढले जातील. थर्डंबार बिझी राहील परंतु इथून काय घडलं जाईल. इथून फलंदाज जर बाद होतोय तर निश्चित स्वरूपामध्ये मोमेंटम झुकलं जाणार परंतु इथून तुकाराम काटकर थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतो. विकेट समाधान OUT आउट पंचांनी सांगितलंय. दोन महत्वाचा क्षणाला महत्वाची विकेट आली आहे. तुकाराम काटकर बॅक टू दी पवेलियन.
इथून 8 बॉल 6ची गरज असेल यासाठी रोहित सवरेला मागे ठेवलं होतं. विकेट मात्र रोहित सवरेची सॉरी 7 चेंडू 5 ची गरज आहे. पुन्हा 7 बॉल 5 ची गरज असेल. शेवटचा टीम चेंडू काय रंगलं जात आहे. अप्रतिम कौतुकास पात्र असलेला गोलंदाज आपण पाहतोय. याही वेळेस डॉट बॉल. कालच्या अनुषंगाला काल जे घडलं होतं ते आज घडेल का अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह असलेले हृदयाचे डोके वाढले गेले. पैसा वसूल मॅच क्वालिफायर सामना ज्या ठिकाणी एका बाजूला श्रीसाई चित्तोपाडा तर एका बाजूला राणी शिगाव. मी आधीच म्हटलं होतं 30 ते 32 धावांवर जर मजर मारले गेले तर निश्चित स्वरूपामध्ये वर्चस्व गाजवेल. इथून 23 धावा असताना वर्चस्व गाजवलाय. 30 दशक तोच जळणारा कायम मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहतोय 6 बॉल 5 ची गरज. गोलंदाज साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन स्ट्राईक वरती रोहित सौरे दाखवला. 6 बॉल 5 ची गरज. कालच्या अनुषंगाने आज पाहायला मिळेल का कारण त्या प्रत्येक गोलंदाजी स्पेल अनिश्चिततेचा सामना त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल. 18 धावा होत्या त्यावेळेस तर जवळच्या मार्गावरती. इथून 5 ची गरज असताना कशा प्रकारे गोलंदाजी. पहिलाच बॉल ब्लड डॅडवेस डॉट बॉल आलाय. मॅच रंगली जात. कालच्या दिवसात सुद्धा असंच काही घडलं होतं. आजच्या दिवसात तशाच प्रकारची स्थिती मैदानाच्या आतमध्ये कारण रोहित सौर्या त्याला मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. 5 धावा केल्या जाऊ शकतात परंतु आत्मविश्वास ही बाब खूप महत्वाची आहे. तू जर आत्मविश्वासाने निश्चित स्वरूपात खेळ केला तर विजयी होईल श्रीसाई चित्तोपाडा. तर तू जर त्याच आत्मविश्वासाने चांगली गोलंदाजी साकारली तर विड होईल राणे शिगाव. चेंडू जरा स्क्वेअर लेगला चांगला फटका. हसमुख दोन्ही चेंडूला फील्ड करेल. बंबल झाले. इथून एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं जातं. इथून मात्र चुकी झाली आहे. हसमुख धोनीच्या माध्यमातून अपेक्षा नसेल परंतु बंबल झाले आणि त्या कारणास्तव एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट. धावफलक 2 पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं 20 या अंकावरती. हृदयाचे डोके वाढले जातात. काटेकी टक्कर बीच मैदान. 4 बॉल 3 ची गरज. इथून आधीच का म्हटलं होतं हे मात्र नक्कीच इथून आठवण करून दिली जाईल कारण प्रत्येक चेंडू सोन्याच्या किमतीचा गणला जाईल. हे मात्र पुन्हा एकदा आठवण करून दिली जातं कारण इथून प्रत्येक बॉल महत्वाचा. प्रत्येक बॉल हा खूप महत्वाचा. तुम्ही यावेळेस चांगला प्रहार दोन्ही कोणते चुकी करणार नाही. सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी त्या ठिकाणी आणि तो धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. महेश येणारा बॅक टू द पवेलियन. चांगला प्रयत्न किरण धोनीने दर्शवलं. इथून जर पाहिलं गेलं तर धावफलक 1च्या मदतीने जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 21 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 2 ची गरज आहे. इथून जर 1 धाव आली तर शेवटच्या अंतिम सामना सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल. इथून गोलंदाजी चांगली आहे. इथून हृदयाचे डोके वाढले जाणार. 3 बॉल 2 ची गरज. चला लगेच श्रीमान. हेलो. इथून काय जबरदस्त सामना रंगला गेला है. अनजान राहों पे चलते चलते किसी न किसी से जान पहचान हो जाती है. यहाँ सब कुछ बिकता है दोस्तों. लाख खड़े रहो स्टैंड पर मगर काबिलियत तेरे अंदर को एक ना एक दिन उड़ान जरूर देगी. 3 चेंडू 2 ची गरज. ओव्हरड्यू आणि किती राहते. तोडणं मॅच रंगली जात आणि तोडणं हिरो बनण्याची संधी या निश्चित स्वरूपामध्ये गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा कारण इथून जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये आपण पाहणार आहोत. सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवणारा आणि इथून त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी 3 बॉल 2 ची गरज. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज झाला. इथून बॉटम हँडने खेळण्याचा प्रयत्न. यस द फिगर इज ऑन. अ पंपर नाव बिग विकेट डाऊन. रोहित सौरे बॅक टू द पवेलियन. इथून सामना जो रंगलाय मैदानाच्या आतमध्ये इथून काय जबरदस्त. इथून मी एकच सांगेन जिथून कुठेतरी जो पलटवार केला राणी शिगाव संघाने ह्याच्यामध्ये काही शंका नाही
म्हणून म्हटलं जातं ना, हिमतीचा होऊ दे सूर्योदय, अंधारावरती मात दे, एकटं लढतंय लेकरू तुझं, फक्त प्रयत्नांना साथ दे. इथून काही जबरदस्त बिग बॅटल, बिग मॅच. इथून 2 चेंडू 2ची गरज. नवीन फलंदाज गणेश आलाय. इथून देखील कोणता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल? तो 2 चेंडू 2ची गरज असेल. गणेश दाखल जरूर झाला. इथून जर 2 बॉल मध्ये 1 धाव आली तर सुपर ओव्हर मध्ये हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तसं काही घडेल की इथून मात्र आणि इथून मात्र काय घडलं गेलंय. साहिल चांगली गोलंदाजी साकारतोय. 2 बॉल 2ची गरज. इथून चांगला चेंडू. इथून धावचीची संधी आणि फलंदाज बाद सिद्धार्थ यावेळेस बॅक टू दी पवेलियन. इथून 1 चेंडू आणि 2ची गरज. इथून 1 चेंडू 1 धाव येईल की तोंड मात्र विजयी होईल. राणेशी गाव संघ उजव्याचे डोके निश्चित स्वरूपामध्ये वाढले गेले असतील. तो जर कोणाला हृदय विकाराचा त्रास असेल तर प्लीज हे मॅच बघू नका. कारण इथून 1 चेंडू आणि जी गरज आहे ती मात्र 2 धावेची. मॅच होती कुठे येऊन राहिली आहे कुठे. 6 बॉल 5ची गरज असताना सातत्याने ते मात्र आम्ही दर्शवून दिलं होतं. कालच्या दिवसात असंच काही घडलं होतं आणि तो रे तेच घडलं जातं. सर्वांच्या मात्र झोप असतील ती उडाली असेल. कारण इथून 6 बॉल 5ची मॅच येऊन राहिली आहे 1 चेंडू 2 वरती. इथून विशाल आलाय. इथून विशाल खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी. कारण 2 धावा खूप मोठ्या आहेत. इथून जर पाहिलं गेलं तर गोलंदाजाने ज्या अनुषंगाने गोलंदाजी साकारल्या तिथून जर पाहिलं गेलं तर या 2 धावा खूप मोठ्या आहेत. इथून त्या करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. परंतु इथून नामी संधी आहे गोलंदाजाला आणि फलंदाजाला हिरो बनण्याची. कारण 1 बॉल 2ची गरज. 1 धाव आली तर सुपर ओव्हर. या स्पर्धेमधील 4थी सुपर ओव्हर येणार का? अनेक प्रश्नचिन्ह जरूर. इथून ब्लेंडेड वे जरूर धावचीची संधी आणि इथून फलंदाज बाद. कॉंग्रॅच्युलेशन. पास धावा असताना असंच काय घडलं होतं कालच्या दिवसामध्ये. आजही तेच घडलं जातं. 24 बॉल 23ची गरज असताना मात्र पलटवार राहिला जातो राणे शिगाव संघाच्या माध्यमातून आणि इथून मात्र विजयी झाला राणे शिगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन. तर हार्ड लक टीम श्री साई चिंतमडा संघ. इथून लगे हँडशेक करायचं प्लीज. कारण इथून पूर्णपणे मॅच